आज समाजात दोन दऱ्या पडायला लागल्यात. एक श्रीमंताची पोरं ज्या शाळेत शिकायला आल्यात आणि गरीबाची शाळा शिकणारी पोरं, अशी जी दोन दरी आहे ही दरी मिटली पाहिजेत. कोल्हापूर जिल्ह्यात ज्या दिवशी दोन आमदार राहायचे त्या दिवशी गडिंग्लजचा एक आणि कागलचा एक आमदार राहत होते. आणि ह्या सगळ्या निकालात माझा मोठेपणा तरी शून्य आहे. जनता आणि हे नेते मंडळी, माझा बाप शेतकरी आणि मी स्वतः शेतकरी, शेतकऱ्याशी नातं जोडणारा नेता म्हणून कोणाचं नाव घ्यायला लागल तर आदरणीय नेते पवार साहेब म्हणून त्यांची माझ्या नजरेत कालही ओळख आहे, उद्याही ओळख राहणार. जनता तिटकारलेली होती 2 मिनिटासाठी, समजून घ्या. माझ्या बरोबर सगळ्यांनी असं ठरवलेलं होतं कधीतरी मरायचं, एक दिवस मरून जाऊया तिकडं. त्या उडी मारल्यानं त्या प्रशासनाला काही प्रमाणात धार आली आणि त्यातलं 50% तरी आम्हाला रिझल्ट मिळालाय. 100% अजून मिळालेलं नाही आहे. आता अमर चव्हाण जिल्हा परिषद सदस्य झालेत. सत्तेत असणाऱ्या पक्षाबरोबर तुम्ही आहात. घड्याळ या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवणार आहात. जर आंदोलन करायची वेळ आली तर अमर चव्हाण काय करतील? कुठल्याच बँकेचा सपोर्ट नसताना स्वतः फायनान्स उभा करून कारखाना चालवलेला होता. काय प्रसंग होता तो नेमका? मला एक असं विचारायचं होतं तुम्हाला. एक तर राष्ट्रवादीमध्ये तुम्ही चांगले म्हणजे पहिल्या फळीतले कार्यकर्ते म्हणून ओळखलं जायचं, पण भडगाव गणातून तिकीट का नाकारलं तुमचं पक्षाने? त्यावेळी माझी उमेदवारी मागायचा विषयच नव्हता. मग तुम्ही उभारला कसं मग परत? मी उमेदवारीच मागितलेली नव्हती. मागायलाच नव्हती? मी उमेदवारी मागाय नव्हती का? उलट कोण होतं तुमच्या मग? ते आमच्यात राष्ट्रवादीत ती मागणी झालेली होती. हा, आता त्या इतिहासात खाली जाण्यापेक्षा त्यावेळी का दिली नाही काय नाही, आता आम्ही सगळी एकत्रित काम करतोय. बरोबर. त्यामुळे मला काय त्या जखमीवर कोणाच्या अपक्ष का लढायचा निर्णय घेतला? नाही, अपक्ष म्हणजे ते भावाला तिकीट मागितलं तर मला मागितलेलं नव्हतं. उदयदादा आमचे बंधू मोठे उदयराव चव्हाणांनी मागितलेलं होतं. बर. पण ते तिकीट नाकारलं आणि माझा फॉर्म भरायच्या परिस्थितीचा त्यावेळीचा जर विचार केला तर मी उसाचं बिन लावून तुडवालतो शेतात. मी हातपाय सुद्धा नीट धुलेलं नव्हतं. राडीच्या पायाने येऊन मी फॉर्म भरलेला होता पंचायत समितीचा आणि मी त्यावेळी सभापती झालोय. कोणतरी म्हणतोय मुहूर्त काढाय पाहिजेत, देवाला जाऊन याय पाहिजेत. मी आंघोळ बी करायला नव्हती साहेब. मी शेतात सकाळपासून काम करत होतो. त्यावेळेच म्हणजे झालेलं सगळ्या परिस्थितीचा जर आठवणी काढल्या तर फार वेगळ्या पद्धतीने निवडणूक होऊन गेली ती सुद्धा. आता जनतेने जातात. आता जी जिल्हा परिषद निवडणूक झाली त्याचा फॉर्म भरते वेळी मुहूर्त वगैरे बघितलेला? काय फार काय असं काय हे नाही. चांगला वार. मी काय उगवणारा दिवस, सकाळी उगवणाऱ्या सूर्याला मी पाया पडतोय आणि सिद्धेश्वराला, आणि ग्रामदैवत सिद्धेश्वर आहे. त्यामुळे काय नक्की देवावर मारुतीचा मी परमभक्त आहे. 2 मिनिटासाठी आहे का? मी गेली 20-25 वर्ष कधी बी शनिवारी मारुतीला जायचं चुकत नसेल. मी देवाला मानतोय. बरोबर नाही असं नाही, देव मानतोय. आणि गावचं ग्रामदैवत सिद्धेश्वर आहे, त्याच्यावर फार निष्ठा आहे आमची. असं कधी कॉलेजला तुम्ही ज्यावेळी युआरच्या वगैरे निवडणुका असायच्या त्यावेळी तुम्ही सक्रिय असायचा आणि खूप मोठं नाव तुमच्या तालुक्यामध्ये आणि युवकांच्या मध्ये खूप चांगलं वातावरण होतं. अमर चव्हाण म्हटलं की एक युवकांची मोठी फळी तालुक्यामध्ये. मग जिल्ह्यातल्या जी काही प्रमुख राजकारणी असायची ती अमर चव्हाणांच्या लक्ष असायचं. त्यावेळी असं वाटत होतं का हो की बाबा तुम्ही राजकारणामध्ये पुढे जाऊन तुम्ही पंचायत समितीला सभापती व्हाल, जिल्हा परिषदला तुम्ही आता निवडून याल, कारखान्याला तुम्ही संचालक व्हाल, असं काय वाटायचं किंवा त्यावेळी काय तुम्ही ठरवलेलं का असं जाऊन पुढे भविष्यात राजकारण करायचं? काही ठरलेलं नव्हतं. एकमार्गी काम करणे हा एकच हे होता. म्हणजे चटई हातरण्यापासून झेंडा लावण्यापर्यंत. म्हणजे आता मला वाटतंय हे सगळं डिजिटल आले. पूर्वी आम्ही ज्यावेळी फिरत होतो त्यावेळी भिंतीवर चित्र काढायचे. म्हणजे ते चित्र काढणाऱ्याला तो रंगाचा डबा नेऊन देण्यापासून म्हणजे आता हे डिजिटल आलंय. पूर्वीच्या काळात सुरुवातीला आम्ही ज्यावेळी आमच्या कापडावर ते पेंटरनं काढत होता, सगळं बघितलेलं आहे. त्याच्यामुळे काय आम्ही काय खाली कार्यकर्ते म्हणूनच काम केलंय. स्वप्न काय नव्हतं काय म्हणजे इथपर्यंत जाईल किंवा कुठं जाईल आजही काय स्वप्न नाही आहे. पुढं काय भविष्याचा काय लय मी हे जाऊन काय करणार आहे किंवा काय आहे हेही काय डोळ्यासमोर नाही आहे. बरोबर. एक मात्र डोळ्यासमोर आहे, ज्या जनतेनं रस्ता दाखवलाय तो रस्ता नक्की एवढा काम करून दाखवणार की आज जे 6400च जे लीड दिलेलं आहे की ह्या मतदारसंघातली जी कामं असतील, माझं मत असेल की रस्ता आणि गटर म्हणजे विकास मी म्हणत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन आज बघायला काय पाहिजेत तर आज सगळ्यात मी जी माझ्या निवडणुकीत मी जाहीरनामा केलेला होता, मी कुणाचाही बघून जाहीरनामा केलेला नाही आहे. सदविवेक बुद्धीनं जे मला स्वतःला सुचलेलं आहे, मला काय वाटतंय समाजात कुठल्या गोष्टीची गरज आहे आणि ते करण्यासाठी म्हणून मी जे जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्या जाहीरनाम्यातलं पहिलं जर काय काम असेल तर जी ग्रामीण विभागातली जिल्हा परिषदची शाळा जी आज बंद पडायच्या स्टेजला आलेली आहे
आज एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे त्याच्यातली एक फार महत्वाचा. आज समाजात दोन दऱ्या पडायला लागल्यात. एक श्रीमंताची पोरं ज्या शाळेत शिकायला आल्यात आणि गरीबाची शाळा शिकणारी पोरं, अशी जी दोन दरी आहे ही दरी मिटली पाहिजेत. ज्या शिक्षणाचा दर्जा श्रीमंताच्या पोरासनी मिळतोय तोच दर्जा माझ्या गरीबाच्या पोरासनी मिळाला पाहिजेत. आणि त्याच्यातून जिल्हा परिषदच्या शाळेचा दर्जा सुधारणं आणि त्यातल्या काही ज्या त्रुटी असतील त्या त्रुटी सुधारून की पोरगत चलताना सुद्धा वाटलं नाही पाहिजेत की हे श्रीमंताचं पोरग आहे आणि हे गरीबाचं पोरग आहे. गरीबाच्या पोरग्याला सुद्धा तेवढ्या तोलामोलाचं शिक्षण असेल, इतर शाळेच्या बाबतीतल्या ज्या काही सवलती असतील त्याही देण्यासाठी जे प्रशासनातनं करावं लागेल ते 100% करण्याचा हा माझा पहिला मनोदय असतो. तुम्ही आंदोलन वगैरे केलेला, जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत, तुमचा आदर्श निर्माण होईल अशा पद्धतीने तुमचं काय म्हणजे नेमकं जिल्हा परिषद शाळा इंग्लिश मिडियम वर्सेस जिल्हा परिषद? माझी सुरुवात अशी मला म्हणायची आहे आज की अंगणवाडीपासून आम्हाला सुरुवात करावी लागणार आहे. 2 मिनिटासाठी समजून घ्या. आज अंगणवाडीची जी परिस्थिती जर विचारात घेतला तर संख्या अंगणवाडींची आहे, पण ज्या अंगणवाडीत मुलं येतात त्या मुलांना ज्या पद्धतीनं नर्सरी, LKG, UKG ज्या पटीत प्रायव्हेट शाळेतल्या मुलांच्यावर ज्या पद्धतीने संस्कार व्हायला लागल्यात त्याच पद्धतीचे संस्कार माझ्याही अंगणवाडीतल्या पोराला झाल्याशिवाय अंगणवाडी हे मूळ स्तोत्र जिल्हा परिषदच्या शाळेचे सुरुवातीचं फाउंडेशन आहे आणि त्याच्याशी संलग्न ठेवल्याशिवाय त्या जिल्हा परिषदच्या शाळेकडे गोडवा वाढणार नाही. त्याच्यासाठी अंगणवाडीत सुद्धा की आपल्याला काही प्रमाणातल्या बदल करावे लागतील. 2 मिनिटासाठी समजून घ्या. त्या पोरांना नुसता 2 वेळ पोटाला घालायसाठी म्हणून अंगणवाडीत नेऊन चालणार नाही, तर त्याला उद्याचा तो माणूस घडवायचा आहे. आणि त्याचं गमबंधाची सुरुवात कुठं असेल तर पेन कशी धरायची हे शिकवणारी शाळा जर कुठं असेल तर ते अंगणवाडी आहे. तिथनं सुधारणं हा फार महत्वाचा मुद्दा असेल. साहजिकच आहे, तुमच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा असणार आहे. त्यातील पहिला हा तुमच्या जाहीरनाम्यातला मुद्दा आहे. खरंच आम्हाला चांगली गोष्ट आहे. तुम्ही सुरुवात करा आपल्या जिल्ह्यातून, तुमच्या मतदारसंघातून. महाराष्ट्राला गरज आहे ह्या सगळ्या गोष्टीची. थोडंसं आपण निवडणुकीच्या अनुषंगाने तिकडे परत वळू. आपण जिल्हा परिषद निवडणुकीला आपण सुरुवातीला ज्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर राष्ट्रवादी दोन्ही एक झाल्या, तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी साम्य होत्या की दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या आणि 2 चव्हाण कुटुंब एक झाली, जे की तुमच्या या विनिंग मध्ये ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या ठरल्या का? 100% नकारूनच चालणार नाही. कारण का गडिंग्लज तालुका हा तसा गेली 25 वर्षासाठी म्हणतो मी हा राष्ट्रवादीच्या विचाराचा बालेकिल्ला म्हणून समजला जात होता. कोल्हापूर जिल्ह्यात ज्या दिवशी 2 आमदार राहायचे त्या दिवशी गडिंग्लजचा एक आणि कागलचा एक आमदार राहत होते. सांगण्याचं तात्पर्य काय, इथल्या वैचारिक लोकांची पात्रता काय होती की इतर राष्ट्रवादी शरद पवार साहेब किंवा इतर सगळ्या गोष्टी अजितदादा असतील ह्या सगळ्या विचारावर प्रेम करणारी या दोन्ही तालुक्यातली जनता म्हणायला काय हरकत नाही. मध्यंतरी आमच्यातच 2 गट पडल्यामुळे 2 राष्ट्रवादीत विभागणी झाल्यामुळं विधानसभेला जो आम्हाला तडाखा बसला त्या दोन्ही सीटा आमच्या हे झाल्या. पण जिल्हा परिषदला खरोखर चंदगडमध्ये जो पॅटर्न वापरला की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित, तो पॅटर्न आम्हाला कौतुकास्पद झाला म्हणायला काय हरकत नाही. कारण का एकाच पक्षात तयार झालेले कार्यकर्ते होतो पण ह्या 2-3 वर्षासाठी वेगवेगळे होतो आणि दोघं एकत्रित आल्यामुळं आमची नक्की ताकद वाढली. तिसरी गोष्ट, तुम्ही चव्हाण साहेबांच्या बाबतीतला जो प्रश्न केला ते खरंच आहे. त्याचं कारण जर काय असेल तर गेली त्यांनी 15-20 वर्षाच्या कालखंडात गोड साखरवर, गडिंग्लज साखर कारखान्यावर बऱ्यापैकी दिवस व्हाईस चेअरमन म्हणून काम केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांची त्यांनी सुद्धा कामं केलेली आहे. 2 मिनिटासाठी समजून घ्या. ह्या मतदारसंघाचं 2000 माझ्या अंदाजाने 2-3च्या दरम्यान त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केलेलं आहे. बरोबर. त्याही माध्यमातून तेही त्यांच्या 40-50 वर्षाच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना सांभाळण्याचं काम केलेलं होतं. आज जे काय मताचं लीड आणि या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर हीच त्याला कारण आहेत असंही माझं मत असेल. बरोबर. जनतेबरोबर ह्या दोन्ही जोडी सांगड आहे. ही सांगड आहे, कुणालाच मी म्हणजे म्हणू शकत नाही. आणि ह्या सगळ्या निकालात माझा मोठेपणा तरी 0 आहे. हे जनता आणि हे नेते मंडळी यांचाच याच्यात विजय आहे असं माझं मत असेल. तुम्ही प्रत्येक गोष्ट धाडसाने निर्णय घेताय. ज्यावेळी शरद पवार आणि अजितदादांच्या गट निर्माण झाली म्हणजे दुफळी निर्माण झाली त्यावेळी सुद्धा तुम्ही शरद पवारांच्यावर राहण्याचा निर्णय घेतला. आज पवार साहेब म्हणजे महाराष्ट्रातलं एक फार मोठं, माझ्या आयुष्यात मी त्या माणसाला देव मानतोय. आजही मानतोय, कालही मानतोय आणि उद्याही मानणार. त्याचं कारण जर काय असेल
तर यशवंतराव चव्हाण साहेब असतील कैलासवासी, वसंतदादा पाटील साहेब असतील, म्हणजे महाराष्ट्रात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या ज्या दिग्गज नेत्यांनी जी काही प्रगती पथावर नेण्यासाठी राज्याची जी काय आज जे राज्य आहे ह्या राज्यात सुरुवातीच्या काळात जे काही योगदान देणाऱ्या मंडळींच्यात नाव जर कोणाचं घ्यायचं असेल तर मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनी जी केलेली कामं होती, आज कृषीच्या बाबतीतला, कारण का माझा बाप शेतकरी आहे आणि मी स्वतः शेतकरी, कृषीच्या बाबतीतली खरी डेव्हलपमेंट करण्यात जर योगदान कोणाचं असेल, मग तो ऊसाचा दर वाढलेला असू देत, वेगवेगळ्या पद्धतीने असू देत, शेतकऱ्याशी नातं जोडणारा नेता म्हणून कोणाचं नाव घ्यायला लागेल. नुसता एका शेतकऱ्याची म्हणणार नाही, उद्योजकाच्या बाबतीत त्याच पद्धतीने आहे. म्हणजे सर्वांगीण विचार करून काम करणारा राज्यातला नेता कोण, तर आदरणीय नेते पवार साहेब म्हणून त्यांची माझ्या नजरेत कालही ओळख आहे, उद्याही ओळख राहणार, निष्ठा आहे. पण त्यांच्यावर माझी अथूट निष्ठा आहे. निष्ठा आहे, त्यात काय म्हणजे कुठंच इंचभर भंग लागणार नाही आणि मी भविष्यात सुद्धा लागू देणार नाही पवार साहेबांच्या. मध्यंतरीच्या काळात तुम्ही आंदोलन करायचा, ती पण आंदोलने अशी असायची की जनतेच्या चर्चेत असायची. नदीत उडी मारणे, त्यानंतर रस्ता पॅक करणे, रस्ता अडवणे, विविध आंदोलने झाली. आता अमर चव्हाण एकीकडे राजकारण समाजकारण करत असताना या आंदोलनाची काय गरज वाटत होती तुम्हाला? आज तुम्हाला आता नदीत उडी मारलेल्याचा किस्सा सांगतो. नांगनूरच्या धरणावर 2 वर्षापूर्वी जर जाऊन कोण उभारला, ज्या पद्धतीनं एखाद्या नाल्याच्या पाण्याचा वास येतोय अशा पद्धतीचा त्या नदीतल्या पाण्याचा वास येत होता. सातत्यपूर्वक तिथं जी नांगनूर मधले जे काही कार्यकर्ते आहेत, मला वाटतं विनोद मोकाशी म्हणून आहेत तिथले, ती मंडळी गेली 5-15 वर्षे त्या सगळ्या संघर्षात लढत होती. तुम्हाला 1 मिनिट ऐका सांगतो. प्रदूषण महामंडळाला पत्र देण्याचं काम केलं, पण ते साखर कारखान्याचं प्रशासन जे होतं ते एवढ्या मुडदारपणे वागायचे की ते रासरोज नदीत पाणी सोडायचे. त्या पाण्याचा दुष्परिणाम नांगनूर असेल, कडलगी असेल, हरळगुंडी असेल आणि पार बॅकवॉटर, त्या आजही तुम्हाला एक सांगतो की आजही आम्हाला पुढच्या आठवड्यात त्या विषयावर जमलं तर शंकेश्वर नगरपालिकेकडे जाणार आहे. कारण का अजूनही मोठ्या प्रमाणात शंकेश्वर नगरपालिकेचं पाणी आमच्या त्या हिरणकीची नदीत यायला लागलंय. उलट येते ते नगरपालिकेचं पाणी येतंय आणि कारखान्याचं मळी मिश्रित पाणी येतं. प्रवाह खाली आहे ना, खालच्या दिशेने. ते खंडाळकर बॅकवॉटर जाते ना. ज्यावेळी नांगनूरला आम्ही बंधाऱ्याला हे लावतोय त्यावेळी पाणी सगळीकडे ते स्थिर राहिल्यामुळं ते पाण्यात पर्क्युलेशन व्हायला काही वेळ लागत नाही. पश्चिमेला येतं 100% दाबते. तुम्हाला एक सांगतो, म्हणजे खंडाळ पासून जी काय महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये नदीची हद्द आहे तेवढ्यात आजही 2-5% जर कशातनं वाढत असेल तर त्या नगरपालिकेचं पाणी कारखान्यानं काही प्रमाणात बंद केलंय. मी परवा सुद्धा 2-4 दिवसापूर्वी सुद्धा काही लोकांच्या बरोबर चर्चा केली, त्यावेळी सांगितलं की सध्या बंद आहे, पण ते काही पूर्ण बंद नाही आहे. आजही नगरपालिकेचं येतंय. आता नगरपालिकेला आम्ही येणाऱ्या 8-10 दिवसात त्यांना परत एक निवेदन देणार आहे. मी नदीत उडी मारण्याचा विषय राहून गेला सांगायचा की जनता तिटकारलेली होती. 2 मिनिटासाठी समजून घ्या. माझ्या बरोबर सगळ्यांनी असं ठरवलेलं होतं कधीतरी मरायचं, एक दिवस मरून जाऊया तिकडं. आम्ही मेल्यामुळे जर पाणी सुधारत असेल किंवा प्रशासनाला त्याची जाग येत असेल तर कुठेतरी ते करता येईल. ते काय कुठं दाखवण्यासाठी किंवा करण्यासाठी नाही, पण त्या उडी मारल्यानं त्या प्रशासनाला काही प्रमाणात धार आली आणि त्यातलं 5-50% तरी आम्हाला रिझल्ट मिळालाय. 100% अजून मिळालेलं नाही आहे, पण आंदोलनामुळे आम्हाला थोडाफार काही प्रमाणात त्या जनतेला न्याय देऊ शकलो याचं आम्हाला समाधान आहे. आता अमर चव्हाण जिल्हा परिषद सदस्य झालेत, सत्तेत असणाऱ्या पक्षाबरोबर तुम्ही आहात, घड्याळ या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवली आहात. जर आंदोलन करायची वेळ आली तर अमर चव्हाण काय करतील? एक डोळ्यासमोर ठेवावं लागेल, जनता ही सर्वश्रेष्ठ आहे. प्रशासनातनं मी ज्या खुर्चीवर जाऊन बसलोय तिथनं जेवढ्या पद्धतीने न्याय देता येते काय तो 100% प्रयत्न करणार. आमचे नेते मंडळी आहेत, समजा प्रशासनातनं होत नसेल तर नेते मंडळींच्या पर्यंत जाण्याचा 100% प्रयत्न करणार. आणि हे सगळंच काय नाही झालं तर लोकशाहीचं हत्यार म्हणून जनतेसाठी जरी कधी रस्त्यावर उतरायला लागलं तर उद्या सुद्धा मी उतरण्यास कुठल्याही पद्धतीचं गय करणार. लोकशाहीच्या मार्गाने जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर मला उतरावं लागेल 2 मिनिटासाठी. जनतेच्या हक्कासाठी मला उद्याही करावं लागेल, असं काय म्हणायची गरज नाही आहे. सत्ताधारी पक्ष हे ते ह्या सगळ्याच्या पलीकड जनता श्रेष्ठ आहे. तिच्यासाठी काय करायला लागेल ते करावं लागेल. आणि आम्ही काय जनता बी चुकीचं मागत नाही आणि मीही काय चुकीचं करत नाही, हा स्वतःवर आत्मविश्वास. आता कारखान्यावरून एक प्रसंग आठवला. अमर चव्हाणांनी कुठलाच फायनान्स किंवा कुठल्याच बँकेचा सपोर्ट नसताना स्वतः फायनान्स उभा करून कारखाना चालवलेला होता.
काय प्रसंग होता तो नेमका?